ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, कॅप्युचन फ्रान्सिस्कन संस्था या संस्थेने अनेक महान संतांना जन्म दिलेला आहे। अनेक थोर पुरुष व स्त्रिया यांना जन्म देऊन आपल्या समोर एक सुंदर असं उदाहरण ठेवलेलं आहे। जी संस्था असिसिकर संत फ्रान्सिस यांनी स्थापन केली, या असिसिकर संत फ्रान्सिसचं अनुकरण करून अनेक थोर पुरुष व स्त्रिया या संताच्या पदाकडे देखील ते गेलेले आहेत। अनेकांना संताचा महान बहुमान देखील मिळालेला आहे। असिसिकर संत फ्रान्सिस ज्याप्रमाणे त्याला ख्रिस्ताचा जिवंत साक्षात्कार झालेला होता, म्हणजेच ख्रिस्ताच्या हातापायावरील खिळ्याचे व्रण संत फ्रान्सिसच्या शरीरावरती आलेले होते, त्याचप्रमाणे आज ख्रिस्त सभा आपल्या समोर आणखीन एका फ्रान्सिस्कन कॅप्युचन संस्थेमधील एका संताचं उदाहरण ठेवत आहे की ज्याला देखील ख्रिस्ताचा जिवंत साक्षात्कार झालेला होता आणि ज्याच्या शरीरावरती असिसिकर संत फ्रान्सिस प्रमाणे देखील खिळ्याचे व्रण उमटलेले होते। कोण होती ती व्यक्ती? ती व्यक्ती म्हणजे संत पाद्री पियो, जी स्वतः असिसिकर संत फ्रान्सिसची अनुयायी होती। ज्याप्रमाणे संत फ्रान्सिसला ख्रिस्ताची ओढ होती, ख्रिस्तावरती प्रीती होती, त्याचप्रमाणे पाद्री पियो देखील ख्रिस्ताच्या अगदी जवळ होते। जवळजवळ पवित्र मिसा साजरी करीत असताना त्यांना ख्रिस्ताचा जिवंत साक्षात्कार होतो आणि त्यानंतर त्याला समजते की त्याच्या शरीरावरती हातापायावरती त्याच खिळ्याचे व्रण उमटतात, त्यातून रक्तस्त्राव होतो। पाद्री पियो यांना वेदना होतात, असह्य होतात, तरी सुद्धा त्यातून त्यांना आनंद देखील होतो, कारण ते ख्रिस्ताचं प्रेमाचं प्रतीक त्यांना मिळालेलं होतं। आणि म्हणून जेव्हा जेव्हा ते मिसा करत असत, त्या मिसासाठी लाखो लोकांच्या झुंडीच्या झुंडी येत असत। केवळ त्या पाद्री पियोच्या हातावरती किंवा पायावरती असलेल्या त्या व्रणाकडे पाहण्यासाठी, खिळ्याच्या त्या मार्क्सकडे पाहण्यासाठी ते येत असत। आणि जवळजवळ पाद्री पियो मिसा करत असताना जवळजवळ मिसा कधी कधी 5 तास पेक्षाही जास्त लांब होत असे, तरी लोकांना कधीही कंटाळा येत नसत, कारण पाद्री पियो मिसामध्ये पूर्णपणे मग्न होत असत, पूर्णपणे रमून जात असत। एवढंच नाही तर जेव्हा संत पाद्री पियो हे जेव्हा फादर होते, तेव्हा त्यांची भेट आताचे पोप म्हणजेच आपले संत पोप जॉन पॉल दुसरे यांच्याशी झालेली होती। आणि जेव्हा संत पोप जॉन पॉल दुसरे हे जेव्हा धर्म शिक्षणाचे धडे घेत होते, तेव्हा पाद्री पियो त्या पोप जॉन पॉल दुसरे यांना सांगतात की एक दिवस तुम्ही फार मोठे होणार आहात, तुम्ही एक मोठी व्यक्ती होणार आहात, तुमचं नाव खूप मोठं होणार आहे। कदाचित पोप जॉन पॉल दुसरे यांनी हे शब्द एवढे सिरियसली घेतले नसतील, परंतु ते शब्द त्यांच्या जीवनामध्ये खरे ठरले। हा धर्मगुरू जॉन पॉल दुसरे हा केवळ बिशपच झाले नाही, पोपच झाले नाही, तर शेवटी संत होतात। केवळ आणि केवळ पाद्री पियोने सांगितलेली भविष्यवाणी त्यांच्या जीवनामध्ये खरे ठरते। आणि म्हणून जेव्हा पोप जॉन पॉल दुसरे हे जेव्हा पोप झाले, तेव्हा त्यांनी पाद्री पियोंना एक लेटर लिहिलेलं होतं। त्या लेटरमध्ये त्यांनी पाद्री पियोंना विनंती केलेली होती की माझ्या नजरेमध्ये एक स्त्री आहे की जिला गळ्याचा कर्करोग झालेला आहे, कृपया तिच्यासाठी प्रार्थना करा। आणि पाद्री पियो खरोखरच त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करते आणि काही दिवसामध्येच त्या स्त्रीचा कर्करोग पूर्णपणे बरा होतो। त्यामुळे पोप जॉन पॉल दुसरे यांचा पाद्रीवर विश्वास अखंड वाढतो। आणि योगायोग असा असतो की ह्याच पोप जॉन पॉल दुसरे यांनी पाद्री पियो यांना संताचा बहुमान दिलेला होता। हा जो क्षण होता, हा आनंद क्षण पोप जॉन पॉल दुसरे याच्या हातातून त्यांना मिळालेला होता। हे खरोखरच पोप जॉन पॉल दुसरे यांचं भाग्य होतं। यामधील एक सुंदर असं नातं होतं, मैत्री होती। आणि म्हणूनच आज जगामध्ये पाद्री पियो हे फार फेमस आहे। आज देखील लोक पाद्री पियोची भक्ती करून, नोवेना करून
आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याच्याकडे धाव घेत असते। आज अनेक लोक पाद्री पियोच्या नोवेनाच्या भक्तीद्वारे आजारातून मुक्त होत आहे आणि हे सत्य आहे। आज असिसिक संत फ्रान्सिस प्रमाणे आज पाद्री पियो फ्रान्सिस्कन संत आज देऊळ माता आपल्या समोर ठेवत आहे। त्या संत पाद्री पियो प्रमाणे आपण देखील ख्रिस्तावरती अगदी जवळून प्रीती करण्याचा प्रयत्न करूया, ख्रिस्तावरती प्रेम करण्याचा प्रयत्न करूया। ज्याप्रमाणे पाप निवेदनासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीने जर पाप तसंच सोडलं तर पाद्री पियो त्यांच्या मनातील विचार वाचत असेल व सांगत असेल की तुम्ही तुमच्या मनामध्ये अजून एक पाप घेऊन घरी जात आहात, कृपया जे पाप तुम्हाला सांगावेसे वाटते ते सांगून टाक। म्हणजेच लोकांच्या मनातील विचार वाचण्याची शक्ती देखील पाद्री पियोकडे होती। जवळजवळ 10 तास खुर्चीवरती बसून ते लोकांचे पाप निवेदन ऐकत असत। असे महान संत आज आपण त्याचा सण साजरा करीत आहोत। त्या संताप्रमाणे देखील आपल्याला देखील चांगले जीवन जगता यावे, आपण देखील ख्रिस्तावरती पूर्ण अंतराने प्रीती करावी, म्हणून आपण ख्रिस्ताकडे विशेष कृपा व शक्ती मागूया। आमेन।